मेरी आवाज ही मेरी पहचान है असं म्हणत व्हॉइस कल्चर या क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भारदस्त आणि श्रवणीय आवाजाचे व्यक्तिमत्व म्हणजे श्री दीपक वेलणकर. श्री दीपक वेलणकर हे व्हॉइस कल्चर या क्षेत्रात गेली 30 वर्षे कार्यरत आहेत. स्वामी या मालिकेमधून त्यांनी अभिनय या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक नाटकांमध्ये काम करत असतानाच त्यांना आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान व्हॉइस कल्चर या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचे त्यांनी ठरवले. डॉक्टर अशोकजी रानडे यांच्याकडे व्हॉइस कल्चर या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतले आणि त्यानंतर गुरु अशोकजी रानडे यांच्या मार्गदर्शनानुसार इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 1992 मध्ये त्यांनी अल्टिमेट व्हॉइस अकॅडमी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर जवळजवळ 8.5 विद्यार्थी घडवले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी कला, जाहिरात, प्रसार माध्यमे अशा अनेक क्षेत्रांमध्ये नाव कमवत आहेत. मराठी कथा आणि कविता यांचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना सादरीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी ते कथा मैफल हा कार्यक्रम आयोजित करतात. 2022 पर्यंत 500 दिव्यांग मुलांना व्हॉइस कल्चर या विषयाचे मोफत प्रशिक्षण देण्याचा त्यांनी निर्धार केला आहे आणि ते लक्ष्य त्यांनी स्वतःसमोर ठेवलं आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हॉइस कल्चर सारख्या अनोख्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेऊया स्वतः दीपक वेलणकर सरांकडून. नमस्कार, मी दीपक वेलणकर. आवाजाच्या क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष मी काम करतोय आणि खरं सांगायचं तर ही जी सुरुवात होती थोडीशी अपघातानेच झाली असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचे संस्कार मात्र घरी होत होते आणि त्या संस्काराचा परिणाम म्हणून मी आज या क्षेत्रामध्ये इतके वर्ष काम करू शकलो असं मला सांगावंसं वाटतं. संस्कार असे होते की आमच्याकडे पद्धत ही की संध्याकाळी किती जरी उशीर झाला तरी सुद्धा 7च्या आत तुम्ही घरात आलीच पाहिजेत आणि 7 वाजता रेडिओच्या बातम्या ऐकल्याच पाहिजेत. त्यामुळे बातम्या या गोष्टींविषयी थोडीशी आपुलकी वाटायला लागली. रेडिओवरचा आवाज याविषयी काहीतरी वेगळं वाटायला लागलं. त्यानंतर सिनेमा बघायला ज्यावेळेला थिएटरला जायचो त्यावेळेला इंडियन न्यूज असायच्या. त्या इंडियन न्यूज पाहताना असं वाटायला लागलं की अरे असा आवाज आपल्याला पण काढता येईल का. मग हळूहळू त्याची कॉपी करायला लागलो आणि मग आवाजाकडे आकृष्ट झालं. पण तरी सुद्धा आवाज हे काही वेगळं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला काम करता येईल असं खरं म्हणजे काही माहितीही नव्हतं. आमच्या घरात तशी काही पार्श्वभूमी देखील नाही. माझे वडीलही त्यातले नाहीत, आई देखील त्यातली नाही. त्यामुळे काही खरं सांगायचं तर मार्गदर्शक असं कोणी नव्हतं. आणि योगायोगाने मी आकाशवाणीची एक परीक्षा पास झालो आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की चला आता काहीतरी आपण करू शकतो. पण मार्गदर्शन करायला तसं कोणीच नव्हतं. त्यावेळेला माझा मित्र केदार बोडस जो गायक आहे त्यांनी मला सांगितलं की अरे तू माझ्या गुरुजींच्याकडे चल, ते तुला नक्की सांगतील की या क्षेत्रामध्ये काम कसं करायचं असतं. आणि मग मला माझे गुरु भेटले. त्यांचं नाव डॉक्टर अशोक रानडे आणि मग खऱ्या अर्थाने शिकायला सुरुवात झाली. मग त्यामध्ये व्हॉइस कल्चरचं शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाचा वापर कसा करायचा असतो, म्हणजे नाटक असेल किंवा सिरियलमध्ये काम करायचं असेल, डबिंग करायचं असेल, व्हॉइसिंग आहे, निवेदन सूत्रसंचालन आहे. तर आवाज जरी आपला असला तरी सुद्धा आवाजाची एवढी क्षेत्र झालेली आहेत निर्माण आणि आता तर खूपच झाले आहेत. रेडिओ जॉकी वगैरे, डिस्क जॉकी, खूपच वेगवेगळे प्रकार झालेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या चांगल्या आवाजाचा वापर करून नाव आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी मिळवू शकता, शिवाय समाधान देखील मिळवू शकता. त्यामुळे हे मोठं क्षेत्र आता निर्माण झालेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. पहिलं पदार्पण डॉक्टर तुलसी बेहरे यांचं एकलव्य नावाचं दशावतारी नाटक होतं आणि ते नाटक स्पर्धेसाठी तयार झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये एका देवांचं लग्न लावणाऱ्या एका भटजीची आवश्यकता होती आणि माझे लुक्स तसे होते म्हणून मला कोणीतरी सांगितलं की असं असं नाटक होतंय तर तू तिथे जाऊन पहा. पण मी सहज गेलो आणि त्यांना भेटलो. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथे डॉक्टर लागू बसलेले होते आणि ती डॉक्टर लागूंचीच संस्था होती. स्तानिस्लावस्की थिएटर असं त्याचं नाव होतं. तर त्याने मला पाहिलं आणि लगेच सांगितलं, हां तुला मंगलाष्टक वगैरे म्हणता येतात का. म्हटलं हो येतात. म्हणून दाखव. मग मी ते गंगा सिंधू वगैरे सगळं म्हणून दाखवलं. ते खुश झाले. ते म्हणाले चला आपल्याला मिळून गेला माणूस. मग एक ती छोटी एंट्री होती आणि त्यानंतर मग ते नाटक स्पर्धेसाठी भोपाळला जाणार होतं. त्याच्यामध्ये भीमाची एक भूमिका करणारा जो नट होता तो आजारी पडला. मग ती भूमिका माझ्याकडे चालून आली. करता करता मी 3 भूमिका त्यामध्ये करायला लागलो आणि अशी एंट्री किंवा सुरुवात झाली.
त्याच्यानंतर मग संस्कृत नाटकांमध्ये काम करायला लागलो. त्यामुळे भाषा शुद्धी, उच्चार चांगले कसे करायचे, नाटकांची आवड होती. कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये कामं केली. बाहेर देखील आमचा एक ॲमेच्युअर ग्रुप होता, त्याच्यामध्ये कामं केली. त्यामुळे नाटकांच्या बद्दलची आवड झाली. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या सुमारास म्हणजे साधारणपणे 87 साल वगैरे असावं. तर त्यावेळेला स्वामी सिरियल सुरू होत होती आणि मी त्याच्या ऑडिशनसाठी गेलो आणि मी सिलेक्ट झालो आणि मला नारायणराव पेशव्यांचा रोल मिळाला. पण झालं असं की त्यावेळेला माधवरावांचं काम करणारा नट हा वेगळा होता, त्यामुळे मी नारायणराव त्याला शोभत होतो. आणि नंतर तो नट बदलला, नवीन आलेला नट आणि मी, आम्ही दोघे काही भाऊ भाऊ वाटत नव्हतो. त्यामुळे माझाही पत्ता कट झाला, म्हणजे माझीही भूमिका निघाली. पण झालं असं त्याच्यामध्ये की अभिनेते श्रीकांत मोघे यांच्याबरोबर चांगली ओळख झाली होती आणि मला ते म्हणाले की अरे तू कॉमर्सचा विद्यार्थी आहेस, तर आपल्या सिरियलचं म्हणून एक अकाउंट्स असतं, तर ते का नाही तू पाहत. म्हटलं ठीक आहे, या ना त्या निमित्ताने आपण निदान सेटवरती तरी रोज जाऊ. आणि म्हणून मी त्यांचा अकाउंट्स पाहायला लागलो. त्यानिमित्ताने पुण्याला जायचो, शनिवारवाड्यामध्ये किंवा विश्रामबागवाड्यामध्ये शूटिंग व्हायचं, तिथे थांबायचो. त्यामुळे सगळ्यांशी ओळख झाली आणि मग पडेल ते काम करायचं असं स्वीकारलेलं होतं. त्यामुळे जो कोणी आर्टिस्ट नसेल आलेला, मग असे 3-4 रोल मी स्वामीमध्ये केले, दाढी मिशा बदलून वगैरे. पण ती माझी पहिली सिरियल खऱ्या अर्थाने मी कॅमेरा फेस केला हा स्वामी सिरियलमध्ये गेला. डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या आवाजाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करायला लागलो आणि मग मला खूप लोक असं विचारायला लागले की अरे तू शिकलायस तर मग आम्हाला काहीतरी सांग. मी आपलं सांगायचो मोकळेपणाने. पण माझं असं लक्षात आलं की नुसतं असं जुजबी सांगून ते काही तेवढं सिरियसली घेतलं जात नाही, ह्याचं व्यवस्थित प्रशिक्षणच द्यायला पाहिजे. म्हणून मी माझ्या गुरुजींच्याकडे एकदा हा विषय काढला, तर ते म्हणाले अरे मग तूच सुरू करायला पाहिजेस, कारण तू तरुण आहेस आणि तुझ्यामध्ये हा विचार करण्याची पात्रता आहे, तर तूच ह्याच्यावरती काम कर. आणि मी काम करायला सुरुवात केली. घरी माझ्या याचे पहिल्यांदा एखाद दुसरा विद्यार्थी असायचा, पण मग नंतर असं जाणवलं की घरामध्ये तेवढा आपल्याला वेळ मिळत नाही किंवा मोकळीक असत नाही. आजूबाजूला आवाज जातात म्हणा किंवा टेलिफोन वाजतो किंवा कोणी येतं. म्हणून मग एक संस्था स्थापन करून वेगळी जागा घेऊन तिथे खरं म्हणजे आपण हे असे वर्ग भरवायला पाहिजेत. मग मी तसे वर्ग भरवायला सुरुवात केली. तरी सुद्धा ही 92 सालची गोष्ट आहे, म्हणजे आता या गोष्टीला सुद्धा 30 वर्ष होत आली जवळपास. त्यामुळे 30 वर्ष शिकवतोय. आतापर्यंत 8,500 विद्यार्थ्यांना शिकवलं. त्यातले अगदी 10% जरी आपण प्रसिद्धी माध्यमांमध्ये आहेत असं जरी म्हटलं तरी बरीच मोठी संख्या होते. सगळेच कॅमेऱ्याच्या समोर येतात असं नाही, काही कॅमेऱ्याच्या मागे राहून सुद्धा काम करणारे आहेत. म्हणजे काही करस्पॉन्डंट आहेत, तर ते काही कॅमेरा समोर येत नाहीत, पण ते काम करतायत. वेगवेगळ्या बातम्यांच्या चॅनलमध्ये आहेत किंवा मनोरंजनाच्या वेगवेगळ्या चॅनल्समध्ये काम करतायत. बरेच मंडळी काम करतायत. तर हा एक अनुभव माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार जर योग्य मार्गदर्शन केलं गेलं तर ते पटकन पुढे जातात, नाही तर मारून मुटकून असं काही काम होऊ शकत नाही या क्षेत्रात. हे जे प्रशिक्षण आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता न ठेवण्याचं कारण हे एकच आहे की आवाज हा शैक्षणिक पात्रतेवरती अवलंबून असत नाही. पहिली गोष्ट म्हणजे एखादा कमी शिकलेला माणूस असेल म्हणून त्याला हे शास्त्र शिकवायचं नाही असं होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की कदाचित त्याचा आवाज चांगला असेल आणि आवाजाच्या क्षेत्रामध्ये सगळ्याच ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता ही ग्राह्य धरली जात नाही. आता जर तुम्हाला चॅनलमध्ये काम करायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला पाहिजे, किंवा न्यूज चॅनलमध्ये काम करायचं असेल तर मास मीडिया कम्युनिकेशनमध्ये तुम्ही काम करायला पाहिजे. ते शिक्षण तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि मग आवाजाचं प्रशिक्षण किंवा सादरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती याचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. पण आता डबिंग सारखं क्षेत्र आहे किंवा निवेदन सूत्रसंचालनासारखं क्षेत्र आहे, तर तिथे तुमच्या अल्पशिक्षणाचा काही संबंध नाहीये. तिथे एवढं एकच पाहिलं जातं की तुमचं वाचन किती आहे. वाचन मात्र हे सगळीकडे असावंच लागतं, म्हणजे तुमचं शिक्षण कमी असो किंवा जास्त असो. कारण जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देता येणार नाहीत. भाषेचा अभ्यास पाहिजे. जी भाषा तुम्हाला चांगली येते त्या भाषेवरती तुम्ही काम करायचं. म्हणजे मला जर इंग्रजी येत असेल तर मारून मुटकून उगाच मराठी बोलायचं नाही. मग आपण इंग्रजी चांगलं बोलतो तर इंग्रजीतच काम करायला पाहिजे. तर हे सगळं पाहून त्यानंतर मग विद्यार्थ्याला सांगता येतं की नक्की त्यांनी कुठे जायला पाहिजे. त्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. याचं कारण असं आहे की मूळ व्हॉइस कल्चर हे शास्त्र जरी आवाजाशी निगडीत असलं आणि आवाज हा फक्त आपल्या मानवी कंठातून येणारा जरी असला तरी तो नुसताच मानवी कंठातून सहजासहजी येत नाही, तर तो आपल्या मेंदूमध्ये आधी जनरेट होतो, तिथे तयार होतो. मला कुठला आवाज काढायचा आहे हा माझा मेंदू ठरवतो आणि मग गळ्याने त्याचं एक्झिक्युशन करायचं असतं. त्यामुळे मानसिक पातळीवरती जर तुम्ही थोडेसे डिस्टर्ब असाल, तुम्हाला काही विवंचना असतील, तर त्याचाही विचार हे प्रशिक्षण देताना करावा लागतो एका गुरुला, एका शिक्षकाला, की आपला विद्यार्थी कोणत्या मनोवृत्तीतनं आलेला आहे
आणि ती मनोवृत्ती त्याची बदलून मग हे शिक्षण दिलं तर त्याला लवकर पुढे जाता येतं. नाहीतर मुळामध्येच एखाद्या ठिकाणी जर त्याने मानसिकरित्या कुठे मार खाल्लेला असेल तर त्या माणसाच्या गळ्यातनं चांगला आवाज निघणं फार मुश्किलीचं असतं. त्यातून तो काढणं हे फार मोठं कसबाचं काम आहे. आणि म्हणून आवाज हा क्राफ्ट करावा लागतो असं आम्ही म्हणतो. आवाज मुळामध्ये जनरेट असा सहजासहजी होत नाही. तो तयार करावा लागतो. आणि तो तयार कसा करायचा तर विद्यार्थ्याचा पूर्ण अभ्यास करायचा. म्हणजे शारीरिकदृष्ट्या काही त्याच्या अडचणी आहेत का त्याचा अभ्यास करायचा, मानसिक दृष्टिकोनातून त्याला काही अडचणी आहेत का त्याचाही अभ्यास करायचा. आणि मग ठरवायचं की आपण नेमकं कशा पद्धतीचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना. ते सर्वात पहिली म्हणजे त्याची मानसिकता चांगली तयार असायला पाहिजे. आपण या क्षेत्रात काम करतोच आहोत, म्हणजे इतर काही ठिकाणी जमलं नाही म्हणून आपण कलेच्या क्षेत्रात आलो असू तर हे कलेचं क्षेत्र असं इतकं साधं सुद्धा नाहीये. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की अरे कुठेच जमत नाही तर मग आता चला या क्षेत्रामध्ये तरी जा, नाटकात जरी जा. म्हणजे पु ल देशपांडेंनी याच्यावरती विनोद देखील सांगितलेला आहे की त्यांच्या घरी सकाळी एक गृहस्थ आले आणि म्हणाले, अहो सगळीकडे फिरलो, याला काहीच जमत नाही, बघा जरा तुमच्या नाटकात जमेल म्हणून. तर असं नाटक करता येत नाही किंवा असं कुठलंच क्षेत्र असणार नाही खरं सांगायचं तर. आणि कलेचं तर नाहीच नाही. मग आता ही सगळी जी क्षेत्र मी सांगितली की निवेदन, सूत्रसंचालन, त्याच्यानंतर डबिंग, व्हॉइसिंग किंवा अभिनय, गायन, ही सगळी कलेची क्षेत्र आहेत. आणि कलेच्या क्षेत्रामध्ये तुमची स्मरणशक्ती, बुद्धी, तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही किती बारकाईने गोष्टींकडे पाहता आणि मग तुमच्या गळ्यातनं किंवा चेहऱ्यातनं ते कसं बाहेर पडतं हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे हा अभ्यास हा जास्त महत्त्वाचा मी मानतो. बाकी सर्टिफिकेटासाठी तुम्ही एखादं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला काही हरकत नाही, कारण ते आवश्यक आहे. काही ठिकाणी एंट्री सारखं ते काम करतं, म्हणजे पासपोर्ट सारखं काम करतं. की एखाद्या देशात जायचं असेल तर तुम्हाला व्हिसा आणि पासपोर्ट लागतो. त्याप्रमाणे एखाद्या चॅनलमध्ये जायचं असेल तर त्यांची जर अटच असेल की तुमचं पदवी हे पहिला अडथळा असतो तो तुम्ही पूर्ण करायला हवा. त्याच्यानंतर मास मीडिया कम्युनिकेशन म्हणजे पत्रकारितेमधली पदवी हवी, तर ती हवीच. मग त्यापुढे तुमचा विचार केला जाईल. त्यामुळे तुम्ही नुसते चांगले असून चालत नाही, तर ह्या 2 पदव्या जर तुमच्याकडे असतील तर तो पासपोर्ट आणि व्हिसा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एंट्री मिळेल आणि मग तुमचं काम खऱ्या अर्थाने सुरू होईल. पण ह्याला खरं सांगायचं तर कुठले आता माझे विद्यार्थी आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, अगदी वकील आहेत, एक तर आमचे एअर इंडियामध्ये काम करणारे एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत. पण आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक सुद्धा या क्षेत्रामध्ये येऊ शकतात. कारण याला तुमची बॅकग्राऊंड काय आहे आणि त्या बॅकग्राऊंडचा परिणाम तुमच्या या कलेवरती होणार आहे का, तर असं अजिबात नाही. मला आढळून आलेलं आतापर्यंतची गोष्ट अशी आहे की साधारणपणे विज्ञान शाखेकडे गेलेले जे विद्यार्थी असतात ते ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये लवकर पुढे जाताना मला दिसले. कदाचित विज्ञानामध्ये असणारे समीकरणं आणि कलेची समीकरणं ही कुठेतरी मिळतीजुळती असतील आणि त्यामुळे असेल. पण याचा अर्थ असा नाही आहे की कॉमर्स किंवा आर्ट्स घेतलेला विद्यार्थी मागे राहतो, तोही पुढे जातो. तुम्ही किती बारकाईने जगाकडे पाहता आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया किती लवकर चांगली देऊ शकता, तुमचं वाचन कसं आहे याच्यावरती, आणि मग तुमचा आवाज वगैरे ते आलंच. त्यानंतर या क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर प्रस्थापित लोकांशी जुळवून घेणं हे सुद्धा असतं. म्हणजे अनेक ठिकाणी आपण एखाद्या सिरियलमध्ये काम करायला गेलो, सकाळी आपला मेकअप झाला पण तुमचा संध्याकाळपर्यंत शॉटच लागत नाही. त्यामुळे ते म्हणतात की आता ठीक आहे, आज नाही होणार, तुमचं घरी जा. तेव्हा न कंटाळता किंवा एखाद्या वेळेला रिटेक होतात, त्यावेळेला आता पहिल्यांदा दिला, दुसऱ्यांदा दिला, तिसऱ्यांदा दिला, आता कंटाळाला बुवा असं म्हणून चालत नाही. प्रत्येक वेळेला त्याच उमेदीने, त्याच उत्साहाने ती गोष्ट करावी लागते. तर हे कलेसाठी आपल्याला वाटतं की कलावंतांना नाव मिळतं, पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते किंवा छान गाड्या बिड्या फिरवत असतात ते. पण त्यामागची त्यांची जी मेहनत आहे ती खरोखर उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद आहे. कारण रात्रीचा दिवस करून खरं म्हणजे काम चाललेलं असतं आणि आपल्याला हे काही दिसत नाही, आपल्याला फक्त प्रसिद्धी दिसते. ते 10 ते 5 नोकरीचं काम नाहीये. 5च्या नंतर सुद्धा आणि 10च्या अगोदर सुद्धा काम करावं लागतं. मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी असं ठरवलेलं आहे की 2022 पर्यंत 500 विद्यार्थ्यांना म्हणजे दिव्यांगांना प्रशिक्षण द्यायचं. त्याच्या मागे कारण असं घडलं की माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता आणि तो अंध होता आणि त्याला शिकायची इच्छा होती. पण लांब राहत होता आणि त्याला माझ्या क्लासपर्यंत येणं काही शक्य नव्हतं. मग मी त्याच्या घरी जाऊन त्याला शिकवायला लागलो. म्हणजे आठवड्यातनं 1 दिवस किंवा 2 आठवड्यातनं एखादा दिवस त्याच्या घरी जायचो आणि त्याला शिकवायचो. माझी इच्छा. मला असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. दरवेळेला सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजल्या जात नाहीत. म्हणजे दरवेळेला आपण पैसे घ्यायचे आणि शिकवायचं, किंबहुना हा माझा काही धंदा नाही आहे. आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे, मी माझ्या गुरुजींना वचन दिलेलं आहे त्या मरायच्या अगोदर, की तुमची ही जी संथा तुम्ही मला दिलेली आहे ती मी पुढे घेऊन जाईन. आणि त्यामुळे
पैशाकडे न बघता मी जाऊन शिकवायचो आणि नंतर लक्षात आलं की अरे असे खूप लोक आहेत. माझे खूप विद्यार्थी नॅबला वगैरे पण जाऊन तिथे रेकॉर्डिंग करतात. मग त्यांचे अनुभव ऐकले. त्यावेळेला असं वाटलं की अरे ह्या विद्यार्थ्यांना पण शिकवायला पाहिजे आणि कोणीतरी शिकवणं आवश्यक आहे, ते आपणच का नाही. म्हणून मग ते असं ठरवलेलं आहे की 500 निदान आपण एक टार्गेट ठेवूया की 500 विद्यार्थी. त्यामध्ये कदाचित अंध जास्त असतील कारण त्यांना ऐकू चांगलं येतं. ऐकू चांगलं येणाऱ्या माणसाला आपण हे शास्त्र शिकवू शकतो. त्यामुळे अपंग म्हणजे शारीरिकदृष्ट्या अपंग असू शकतात, पण मानसिकदृष्ट्या रुग्ण किंवा शिक्षणामध्ये किंवा एखादं आकलन शक्ती कमी असलेले लोक, त्यांना हे शास्त्र कदाचित शिकवता येणार नाही. त्यामुळे मला ते आधी पाहावं लागतं की नेमकं कुठल्या प्रकारचं व्यंग त्या विद्यार्थ्यामध्ये आहे आणि मग शिकवायला सुरुवात करता येते. आता झालंय असं की माझा क्लास जो आहे तो दुसऱ्या मजल्यावर आहे. बरेचदा लिफ्ट बंद असते, त्यामुळे तिथे मला ही कार्यशाळा भरवता येणार नाहीये. म्हणून मी सेंट झेवियर्स कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत आणि ट्रस्टी आहेत, त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं, कारण त्यांच्याकडे तशी ती सोय आहे. अंध अपंग लोकांना सहजासहजी आतमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी तसे रस्ते बनवलेले आहेत. आणि त्यांना मी विनंती केली की मला असं, मी काही पैसे घेणार नाहीये, मी फुकट शिकवणार आहे, तर मला एक वर्ग जर तुम्ही दिलात तर तुमचे जे काही पैसे असतील ते सुद्धा मी द्यायला तयार आहे, पण मला एक वर्ग द्या. कारण इकडे अंध विद्यार्थी किंवा कोणी अपंग सहजासहजी येऊ शकतो, कारण CST जवळ आहे किंवा मरीन लाईन्स जवळ आहे, चर्चगेट जवळ आहे, तर दोन्हीकडनं लोक येऊ शकतात. आणि त्याने ती माझी विनंती मान्य केली आणि लवकरच ती जागा मला मिळेल. संध्याकाळी 2 तास वर्ग मिळेल आठवड्यातनं एकदा, आणि मग या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. तेव्हा कुठलेही पैसे नाहीत, कुठलीही फी नाही, अगदी प्रवेश फी सुद्धा नाही. फक्त एकच अट की नियमितपणे यायला पाहिजे. कथा मैफल हा माझा कथाकथनाचा कार्यक्रम सध्या खूप प्रचलित आहे, लोकांची खूप मागणी आहे आणि लोकांना आवडतोय. तो सुरू करण्यामागे 2 कारणं होती. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आताचे जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. परिणामी मराठी भाषेकडे, मराठी साहित्याकडे काहीसं दुर्लक्ष त्यांच्याकडनं व्हायला लागले, कारण अभ्यासच मुळात इतका असतो की आता मराठी साहित्य वाचून काही मिळणारच नसेल, त्याच्यामध्ये प्रगती पुस्तकात जर काही त्याचा परिणाम दिसणार नसेल तर कशाला उगाच वाचायचं. जो अभ्यासाचा भाग आहे तोच इतका असतो की ना वेळ मिळत नाही. मग आता त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचणार कसं? आपण नुसतं म्हणतो की मराठी आलं पाहिजे, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. तर मी असं म्हणतो की आपण सरकारने अमुक केलं पाहिजे किंवा समाजाने तमुक केलं पाहिजे असं म्हणण्याच्या ऐवजी आपण आपल्या दृष्टीने काही खारीचा वाटा उचलता येईल का हे पाहावं. आणि तसा मी उचलण्याचा प्रयत्न केला की मराठीतलं साहित्य, मग त्यामध्ये जास्तीत जास्त आवडणारं काय, तर कथा आणि कविता. तर कथा आणि कविता लोकांपर्यंत कशा पोचतील, मग कथा कशा पोचतील, कारण कथाकथनाची मराठी भाषेला परंपरा आहे. आपल्याकडे पु ल देशपांडे आहेत किंवा व.पु. काळे आहेत, द. मा. मिरासदार आहेत, शंकर पाटील आहेत, असे अनेक लोक की ज्यांनी त्यांचं साहित्य आवाजी स्वरूपामध्ये लोकांसमोर मांडलं. आणि आता ती परंपरा एकदम खंडित झाल्यासारखी दिसते. आत्ताचा कुठलाच साहित्यिक कथाकथन करतोय असं दिसत नाही. मग आता आपण हे सुरू करायला काय हरकत आहे. म्हणून मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं, याच्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरं त्याचं कारण असं आहे की माझे विद्यार्थी, आज माझ्याकडे मी 3 पातळ्यांमध्ये हे प्रशिक्षण देतो, लेवल 1, 2 आणि 3. माझे जे तयार झालेले विद्यार्थी आहेत ते नुसतेच तयार होऊन उपयोगाचे नाहीत, तर ते लोकांसमोर गेले पाहिजेत, त्यांची भीड चेपली पाहिजे, रंगमंचावरचा त्यांना अनुभव मिळाला पाहिजे, माईकवरती बोलायचं कसं, लोकांसमोर कसं बोलायचं असतं, लोकांच्या रिॲक्शन्स येत असतात किंवा कार्यक्रमात कोणतीही घटना घडू शकते. त्या घटनेचा परिणाम आपल्या आवाजावर, आपल्या सादरीकरणावरती न करता न होता आपण जे ठरलेलं आहे ते कसं सादर करायचं, हे प्रशिक्षण सुद्धा त्यांना मिळायला हवं. आणि त्याच्यासाठी म्हणून हा कथा मैफल कार्यक्रम सुरू केलेला आहे. माझे सगळे विद्यार्थी, आणि माझे विद्यार्थी असतात त्यांनाच मी घेतो, बाहेरच्या लोकांना मी घेत नाही. याचं कारणच आहे की मी आतापर्यंत जे काही शिकवलेलं आहे ते ते पुढे करतात की नाही. मी प्रत्येक कार्यक्रमाला जातो, काही वेळेला मी कथाही सांगतो, पण बऱ्याच वेळेला माझं जाणं हे एवढ्याच एका कारणासाठी असतं की विद्यार्थी मी शिकवलेलं आहे ते बरोबर करतात की नाही स्टेजवरती, तेच मला बघायचं असतं. नाही तर काय आपले 4 विद्यार्थी पाठवले ते आपले काहीतरी कथा सांगून येत आहेत, तर असं नाही. तर मी माझ्या कामातनं तेवढा वेळ काढतो आणि मुद्दामून त्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला जातो, पाहतो आणि त्याच्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये काय चुका झाल्या या सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा मी तुला हे सांगितलं होतं आणि तू तसं ते घेतलं नाहीस, त्यामुळे परिणाम चांगला झाला नाही. हे कुठेतरी सतत शिकणं ही जी प्रक्रिया आहे ही व्हायला हवी, की नुसतं एकदा शिकवलं आणि मग नंतर तुम्ही जाऊन केलं तर ते तसं नाही. रिफ्रेश करता आलं पाहिजे. म्हणून संगीताच्या भाषेत सांगायचं तर रियाज करोगे तो राज करोगे. तर तो रियाज सारखा व्हायला पाहिजे. आणि तो रियाज कसा होईल, तर तो लोकांसमोर सादर करूनच होईल. हे घरामध्ये बसून येणारं शास्त्र नव्हे. घरात मी शेर आहे, पण बाहेर गेल्यावरती जर माझी बिल्ली होत असेल तर तसं नाही चालणार.
तर बाहेरचं आम्ही स्टेजवरती शेर असायला पाहिजे, वाघ असायला पाहिजे. तर हे कसं होईल त्याच्यासाठी हा कथा मैफल कार्यक्रम सुरू केलाय आणि मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी तो चांगल्या पद्धतीने आता पुढे न्यायला सुरुवात केली. या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक घटना, अनेक प्रसंग अनुभवायला मिळाले. चांगले होते, काही वाईटही होते. अनेक घटना खूप छान म्हणजे मनाला सुखद अशा वाटणाऱ्या त्या सुद्धा अनुभवायला मिळाल्या. पण आवाजाने काय होऊ शकतं याचा एक छोटासा अनुभव मला अगदी सुरुवातीच्या काळामध्येच आला. झालं असं की मी हे प्रशिक्षण झाल्यानंतर हळूहळू शिकवायला सुरुवात केली होती आणि मला काही कामानिमित्त दिल्लीला जायचं होतं. मी आणि माझ्याबरोबर आम्ही 4 मित्र होतो आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि गप्पा मारणं चालू होतं. नंतर मग झोपायची वेळ झाली. माझ्या मागच्या बाजूला एक मराठी कुटुंब आलेलं होतं. त्या कुटुंबातल्या एका तरुण माणसाने मला सांगितलं, "जरा 1 मिनिट हं." तर म्हटलं, "हां, काय?" "तुम्ही म्हणे रेडिओवरती बातम्या देता का?" तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण नुसता आवाज ऐकून हा माणूस मला सांगतोय, विचारतोय की रेडिओवरती बातम्या देता का? तर मला खूप आनंद झाला की चला आपल्या बातम्या कोणीतरी ऐकतं. नाही तर इतके दिवस आम्हाला नुसतंच वाटत होतं की रेडिओच्या बातम्या आहेत, कोण ऐकतं काय माहिती नाही. पण ह्या माणसाने ऐकलं आणि नुसतं आवाजावरनं मला ओळखलं, याचा खूप आनंद झाला आणि म्हटलं की हो, मी बातम्या देतो. मग मला म्हणाले, "बसा जरा इथे बसा. हे आमचे आजोबा आहेत, ह्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय." तर मग मी त्यांना नमस्कार वगैरे केला. मग आजोबा म्हणाले की तुमचं वाचन खूप छान आहे, मला आवडतं आणि तुमच्यावरती कसले तरी संस्कार झालेले असावेत वाचनाचे, हे तुमच्या बोलण्यातनं जाणवतं. कोणी केले संस्कार? मग माझ्या गुरूंचं नाव सांगितलं. तर ते एवढे भारावले. मग त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव सांगितलं. त्यांचं नाव होतं दत्ता कुलकर्णी. ते आकाशवाणी दिल्लीचे मराठीचे वृत्तनिवेदक होते आणि जवळपास 30-40 वर्ष ते बातम्या वाचत होते. आता एवढा तयार झालेला कान ज्यावेळेला आपलं कौतुक करतो त्यावेळेला मूठभर मांस वाढतंच अंगावरती, की मला जर गळ्यातनं आवाज काढायचा असेल तर मला बारकाईने प्रत्येक गोष्ट ऐकायला हवी आणि ती ऐकण्याची एक त्याचे काही व्यायामाचे प्रकार असतात. ते जर तुम्ही केले तर तुमची ऐकण्याची क्षमता वाढते. अगदी बारीकातला बारीक ध्वनी हा तुम्ही ऐकू शकता आणि जो बारीक ध्वनी तुम्ही ऐकता तो तुम्ही गळ्यातनं काढू शकता. त्यामुळे ऐकणं ही गोष्ट सवयीने यायला पाहिजे. हे क्षेत्र खूपच खरं सांगायचं तर छान आहे, नवीन आहे आणि यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला मिळतात. तुम्हाला पैसे मिळतात, तुम्हाला नाव मिळतं आणि मुख्य म्हणजे तुम्हाला समाधान मिळतं. आणि मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, की एखादं काम करत असताना फक्त एकच प्रश्न त्या कामाला विचारायचा, की या कामातून मला पैसे मिळणार आहेत का? या कामातून मला नाव मिळणार आहे का? किंवा या कामातून मला समाधान मिळणार आहे का? यातल्या एका तरी प्रश्नाचं उत्तर जर होय असेल तरच ते काम करायचं, नाहीतर ते काम करण्यात काही अर्थ नाही. आणि माझ्या सुदैवाने मी प्रत्येक वेळेला हे 3 प्रश्न विचारायला लागलो आणि मला कधीतरी पैसे मिळत होते, कधीतरी नाव मिळत होतं आणि जेव्हा दोन्ही मिळत नव्हतं, त्यावेळेला त्या कामातून मला पूर्ण समाधान मिळत होतं आणि म्हणून मी ते काम करत होतो. आणि तुम्हाला या तिन्ही गोष्टी जर मिळवायच्या असतील तर वयाची, शिक्षणाची अट काही नाही. आज एवढी क्षेत्र झालेली आहेत, एवढी चॅनल्स आहेत, एवढ्या चॅनल्सवरचे एवढे कार्यक्रम आहेत, एवढ्या बातम्या आहेत, मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, लाईव्ह प्रोग्राम्स आहेत. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला उतरता येईल. फक्त एकच आहे की स्पर्धा जी सगळीकडे असते तशी इथे पण आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल किंवा शिरकाव करायचा असेल तर तुमचं नाणं हे खणखणीत वाजायलाच हवं. ते जर वाजेल आणि ते जितके दिवस वाजेल तितके दिवस तुम्ही काम करणार. असं नाहीये की फक्त 10 वर्ष, 20 वर्ष किंवा 30 वर्षानंतर रिटायरमेंट असं नसतं. जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही रिटायर व्हायची तोपर्यंत तुम्ही काम करू शकता. कारण प्रत्येक वयाचा आवाज, प्रत्येक वयाचं दिसणं हे अपेक्षित असतं. जाहिरातीचा एक नियम आहे की प्रत्येक माणूस हा मॉडेल आहे. त्याच्या लायकीचं किंवा योग्यतेचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये यावं लागतं. म्हणजे एखादा म्हातारा माणूस हा सुद्धा मॉडेल असतो आणि एखादा लहान पोर ते सुद्धा मॉडेल असतं. फक्त त्या वयोगटातलं ते प्रॉडक्ट आलं की तुमचं नाव तिथे पुढे घेतलं जाणार. तसंच आवाजाचं पण आहे की त्या कारणांसाठी तुमचे आवाज लागणार आहेत. फक्त तरुणच आवाज चांगले आणि वृद्ध आवाज काय एवढे लागत नाहीत किंवा लहान मुलांचे अजिबातच नाही असं नसतं. सगळ्या प्रकारचे आवाज आज आवश्यक आहेत. त्यामुळे केवढी मोठी रेंज मिळाली तुम्हाला की एक साधारण 20व्या वर्षी जरी तुम्ही कामाला सुरुवात केली तरी साधारणपणे 80 वर्षापर्यंत तुम्ही सहज काम करू शकता. पुढची 20 वर्ष मग तुम्ही आराम करावात.